अजितदादांकडून विकास कामात अडथळे, शिंदेंच्या मंत्र्यांची तक्रार। बैठकीत शिवसेना मंत्र्यांची शिंदेंसमोर नाराजी व्यक्त, सूत्रांची माहिती। स्वतः मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांसोबत बोलून प्रश्न सोडवेल, एकनाथ शिंदेंचं नाराज मंत्र्यांना आश्वासन, सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेत नाशिकमध्ये सर्वात मोठ्या बंडाची शक्यता, सुधाकर बडगुजर विलास शिंदेंसह 10 ते 12 जण नाराज, बडगुजर यांचा दावा। हो, पक्षात नाराज आहे, ठाकरेंच्या शिवसेनेतील सुधाकर बडगुजर यांची कबुली। पक्ष संघटनेत बदल करताना विचारात घेतलं नाही, बडगुजर यांचा आरोप। गिरीश महाजन पक्ष फोडण्यासाठी भाजपनं नेमलेले दलाल, राऊतांची टीका। तर राऊतांमुळेच ठाकरेंची शिवसेना जमीनदोस्त होतीये, त्यांच्यासारखी दलाली करणार नाही, महाजनांचा पलटवार। धनंजय मुंडेंविरोधात 2 तक्रारी दाखल केल्या, याबाबत उद्या एसीबी चौकशीसाठी बोलावलंय। मुंडेंविरोधातील सर्व पुरावे देणार, अंजली दमानी यांची माहिती। विठ्ठलाच्या पदस्पर्श रांगेतील भाविकांकडून मंदिर प्रशासनाचा निषेध, रांगेत 10 ते 11 तासांचा कालावधी लागल्यानं भाविकांचा संताप, पैसे घेऊन सुरू असलेलं व्हीआयपी आणि ऑनलाईन दर्शन बंद करण्याची मागणी। एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 7% वाढ, या वर्षीपासून 53% महागाई भत्ता मिळणार। ईशान्य भारताला पावसाचा जबर तडाखा, मणिपूरच्या इम्फाळमध्ये जनजीवन विस्कळीत, सिक्कीममध्ये संपूर्ण लष्करी तळ दरडीखाली। आतापर्यंत 37 जणांचा मृत्यू, 3 लष्करी जवानांचा समावेश, 9 अद्याप बेपत्ता। देशात कोरोनाचे 4026 सक्रिय रुग्ण, महाराष्ट्रातील आकडा 464 वर। जानेवारीपासून 38 जणांचा कोरोनामुळे बळी, महाराष्ट्रातील सर्वाधिक 10 जणांचा मृत्यू।